नमस्कार, अनुप्रितास किचन मध्ये परत एकदा सर्वांचे स्वागत आहे। चला तर आज बनवूया पनीर भुर्जी विथ ग्रेव्ही। कोरडी पनीर भुर्जी तर आपण नेहमीच खातो, एकदा पनीर भुर्जी विथ ग्रेव्ही नक्की ट्राय करून बघा। अत्यंत चविष्ट अशी रेसिपी आहे आणि प्रोटीन युक्त आहे। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे। व्यवस्थित आपल्याला ते खोबरं भाजून घ्यायचं आहे। आता त्यानंतर इथे मी 2 मीडियम आकाराचे कांदे भाजून घेत आहे। आपल्याला हे मीडियम फ्लेमवरच भाजायचं आहे। थोडंसं मी कांद्यामध्ये तेल घालून घेत आहे, जेणेकरून कांदा हा आपला लवकर भाजला जाईल आणि खरपूस होईल। तेल टाकल्यामुळे कांदा लवकर भाजला जातो, तुम्ही बघू शकता। आता हे खोबरं आणि कांद्याचं आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। आता कढईमध्ये तेल टाकून तेल थोडंसं गरम करून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मी इथे मोहरी टाकली आहे, 1 चमचा जिरं टाकलेलं आहे आणि मिक्सरमध्ये जे आपण वाटण तयार केलं ते आपण वाटण यामध्ये टाकून घेऊया। आता चमच्याच्या साहाय्याने वाटण तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपलं वाटण झालेलं आहे, तर हळद, लाल तिखट, मीठ हे असे बेसिक मसाले आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित चमच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी थोडासा शाही पनीर मसाला टाकलेला आहे, जेणेकरून एकदम छान अशी पनीर भुर्जीला टेस्ट येईल। आता इथे मी टोमॅटो प्युरी टाकून घेतलेली आहे। आपल्या आवश्यकतेनुसार तुम्ही टोमॅटो प्युरी हे कमी जास्त करू शकता। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। पनीर भुर्जी हे अत्यंत प्रोटीन युक्त असल्यामुळे सर्वांसाठीच अगदी फायदेशीर आहे। आता हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित चमच्या साहाय्याने सतत हलवत राहायचं आहे। थोडंसं पाणी टाकून घेऊया, जेणेकरून आपलं वाटण हे चांगलं होईल। आणि तुम्ही बघू शकता, हळूहळू या वाटणाला तेल सुटत आहे, म्हणजेच आपलं वाटण हे तयार होत आहे। किती छान असं तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर आता यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकून घेऊया, जेणेकरून आपल्याला छान अशी ग्रेव्ही तयार होईल। आता थोडंसं आपण याला शिजवून घेऊया आणि यावर मी थोडंसं किसून घेतलेलं जे पनीर आहे ते टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। आपल्याला पनीर जर किसलं तर हे चांगलं होईल, नुसता चुरा केला तर त्यात ते असं एकदम गाढ होऊन जातं। त्यानंतर आता कोथिंबीर टाकून आपली पनीर भुर्जी रेडी आहे। तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा, बघा झाली ना एकदम हॉटेल सारखी, तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। अत्यंत फायदेशीर अशी रेसिपी तुमच्यासाठी। आणि कमेंट्समध्ये मला सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली।